स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, आज जर का तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर खूपच भाग्यवंत आहात आणि तुमचा स्वामींवर खरंच विश्वास असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करणार नाही। आपल्या भक्तिमय यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून शेवटपर्यंत पहा। स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करणार आहेत आणि तुम्हाला सुखात आनंदात हसत खेळत ठेवो हीच स्वामीचरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, आपण स्वामींना मनापासून हाक दिली तर स्वामी आपल्याला दर्शन देतातच। आपल्या सर्व प्रपंचाचा भार स्वामींवर सोपवा, तेच सांभाळतील। नित्य स्वामी नाम घेत रहा। स्वामी महाराज आपल्यावर लक्ष ठेवून आहेत हे विसरू नका। तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर या व्हिडिओला लवकरात लवकर शेअर करा। स्वामी तुमची मनोकामना नक्की पूर्ण करतील। ओळखा तो आवाज, ओळखा ती खूण आपल्या भक्तांसाठी आहे। अजून त्यांना उगम नाही व त्यांना अंतही नाही। ते त्रैलोक्याचे स्वामी नुसते संत नाहीत, त्यांचे स्मरण करा। देहभान विसरून ते हळूहळू येतील आणि कानात सांगून जातील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरले, कारण पाठीमागे ब्रह्मांड नायक स्वामी होते। माणूस चेहरा तर स्वच्छ ठेवतो पण त्यावर लोकांची नजर असते, पण मनाला स्वच्छ ठेवू शकत नाही ज्याच्यावर परमेश्वराची नजर असते। स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर आनंद नावाच्या शब्दाला किंमत राहिली नसती। सहन करू शकत नाही अशा अडचणी आणि त्रास स्वामी आपल्याला कधीच देत नाही। म्हणून तर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसा म्हणून घ्या, कारण स्वामींना माहीत आहे तुमच्या क्षमता किती आहेत। तुमचा आपल्या स्वामींवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। नशिबाचे बंद झालेले दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातील। आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितके सत्य आहे तितके सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही। स्वामींकडे तुमचा भार कमी व्हावा अशी प्रार्थना करू नका, तर ते भार पेलून घेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे अशी प्रार्थना करा। आयुष्यात कोणतेही दुःख रोखण्याचा एकच उपाय म्हणजे काहीही आपले नाही, काही आपले नव्हते आणि काही आपले राहणार नाही। हे जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढे जीवनातल्या दुःखांपासून मुक्त व्हाल। दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहतो, पण दुःख देणारा कधी सुखी राहू शकत नाही। धावता धावता जो पळतो तोच जीवनात यशस्वी होतो। जो स्वतःला न जाणता दुसऱ्याला ओळखायला निघतो तो अपयशाकडे नेणारी यात्रा करीत असतो। माणसाचा विचार विशाल झाला की परमार्थाचे रूप धारण करीत असतो। इतरांची चिंता सोडून द्या, चिंता स्वतःच्या चारित्र्याची करा। तुम्ही धर्माच्या मागे जाल तर तुम्हाला देवाकडून मागावे लागेल आणि तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला स्वतःहून द्यावे लागेल। तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला येथेच भोगून जावे लागते, हे नेहमी लक्षात ठेवायला हवे। जे पेराल तेच उगवेल,
आणि हेच कर्माचे फळ आहे. देव देतो आणि कर्म नेतो. भोग आहेत नशिबाचे तर भोगावेच लागतील. आज पेरलेली रोपटी ही कधीतरी उगवणारच. याला कर्म म्हणतात. देवापेक्षा कर्माची भीती अधिक बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म कधीही माफ करणार नाही. कर्माची परतफेड ही करावीच लागते. तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तुमच्याबरोबर झालेले वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहेत. हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळे तुम्हाला येथेच भोगावी लागतात आणि हेच विचार सत्य आहेत. आपण काय विचार करतो याप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो. आपण आपल्या विचारानुसार मोठे होत असतो. आपल्या विचारांनी जग बनते हे लक्षात ठेवा. आपण करत असलेल्या विचारानुसारच माणूस कर्म करत असतो. म्हणून विचार नेहमी चांगले असावेत. समोरच्या व्यक्तीने तुमच्यासह काय आणि काय केले याचा विचार करण्यात वेळ घालवू नका. कारण तुमच्या जागी त्यांचे कर्म त्याला योग्य उत्तर देते आणि त्यांना आयुष्यात त्यांची फळे भोगण्यासाठी कर्मच जबाबदार असते. कोणाचाही सूळ कधीच उगवू नका. कर्माला त्याचे काम करू द्या. कारण कोणतीही वाईट गोष्ट ही जास्त काळासाठी टिकत नाही. तुम्ही एखाद्याचे मन तोडले आणि तरीही समोरची व्यक्ती तितक्याच उत्साहाने तुमच्याशी बोलत असेल तर त्या व्यक्तीचे तुमच्यावर अत्यंत प्रेम आहे. पण तुम्ही त्या व्यक्तीला दुखावू नका. कारण तुमचे कर्म नक्कीच कुठेतरी तुम्हाला पुढे त्रासदायक ठरू शकते. सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील संकटे येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणी नसेल तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी मदत करून जातील हे तुम्हाला देखील कळणार नाही. फक्त तुम्ही जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कोठूनही होऊ शकते. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. 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 ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः.
ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः. ओम श्री स्वामी अतिदिव्य तेजाय नमः.